Hello students, good morning. Previously we'll be discuss the central dogma of protein synthesis. You know that the parental DNA can be transcribed into mRNA and then in nucleus, and then this mRNA translated in protein, showing the central dogma. Today we shall be discuss about the transcription. आज आपण प्रोटीन सिंथेसिसच्या सेंट्रल डॉग्मामधला पहिला पॉईंट ट्रान्स्क्रिप्शन बघणार आहे. ट्रान्स्क्रिप्शन इज द फर्स्ट स्टेज ऑफ प्रोटीन सिंथेसिस. इट टेक्स प्लेस इन न्यूक्लियस. ट्रान्स्क्रिप्शन केंद्रकामध्ये होतं. द एन्झाईम RNA पॉलिमरेज, MCQ, द एन्झाईम RNA पॉलिमरेज इज इसेन्शियल फॉर दिस प्रोसेस. ह्या प्रक्रियेसाठी एन्झाईम RNA पॉलिमरेज अत्यंत आवश्यक आहे. द हायड्रोजन बॉन्ड्स बिटवीन द टू स्ट्रँड्स ब्रेक्स अँड सिंगल स्ट्रँड्स ऑफ DNA इज फॉर्म्ड. फ्रॉम these two strands, one strand of DNA is used for the copy into RNA. This strand acts as a template strand. DNA transfer information to mRNA which then moves to the ribosome. आता या प्रक्रियेमध्ये काय होतं बघा. पहिल्यांदा DNAच्या दोन स्ट्रँडमधील हायड्रोजन बॉन्ड जे आहेत ते बॉन्ड ब्रेक होतात. त्यामुळं DNAची दोन स्ट्रँड सुट्टी होतात. त्यातलं जी दोन स्ट्रँड सुट्टी होतात त्यातील एक स्ट्रँड हे mRNA तयार करण्यासाठी त्याच्यावरचे नायट्रोजन बेसिस कॉम्प्लिमेंट होण्यासाठी, कॉपी करण्यासाठी RNAमध्ये उपयोगात येतात. त्या स्ट्रँडला आपण टेम्पलेट स्ट्रँड असं म्हणायचं. म्हणजे DNAच्या ज्या स्ट्रँडपासून RNA तयार होणार आहे, कॉपी होणार आहे, त्याला टेम्पलेट स्ट्रँड असं म्हणायचं. आणि या स्ट्रँडद्वारे DNA mRNAसाठी इन्फॉर्मेशन कॅरी करतं की ज्यामुळं ती माहिती रायबोसोम स्वीकारतं. ट्रान्स्क्रिप्शन ऑक्युअर इन द न्यूक्लियस ड्युरिंग G1 अँड G2 फेज ऑफ सेल सायकल. ट्रान्स्क्रिप्शन कधी होतं तर केंद्रकामध्ये G1 आणि G2 फेज सेल सायकलमधील असते त्यावेळी ट्रान्स्क्रिप्शन होतं. दिस प्रोसेस स्टार्ट्स ॲट प्रमोटर साईड ऑफ द DNA अँड स्टॉप ॲट टर्मिनेटर साईट. कोणती प्रक्रिया सुरू आणि शेवट होते त्याप्रमाणे सुरुवातीची जी ट्रान्स्क्रिप्शनची प्रोसेस सुरुवात होते तिला प्रमोटर साईट म्हणतात आणि जिथं ते थांबते प्रक्रिया त्या ठिकाणी टर्मिनेटर साईट असं म्हणतात. ट्रान्स्क्रिप्शन इन्व्हॉल्व्स 3 स्टेजेस. आता ही ट्रान्स्क्रिप्शन 3 स्टेजमध्ये होतं. ॲज इनिशिएशन, इलॉंगेशन अँड टर्मिनेशन. इनिशिएशन म्हणजे सुरुवात, इलॉंगेशन म्हणजे प्रोसेस चालू राहते अँड टर्मिनेशन म्हणजे प्रक्रिया थांबते. 3 स्टेजमध्ये ट्रान्स्क्रिप्शन होतं. आता हे ट्रान्स्क्रिप्शन घडवून आणणारे घटक कुठले आहेत त्यांना ट्रान्स्क्रिप्शन युनिट असं म्हणायचं. नेक्स्ट पॉईंट, ट्रान्स्क्रिप्शन युनिट. इट ट्रान्स्क्राइब्ड सेगमेंट ऑफ DNA इज कॉल्ड ट्रान्स्क्रिप्शन युनिट. ट्रान्स्क्राइब्ड सेगमेंटला प्रत्येकाला ट्रान्स्क्राइब्ड युनिट असं संबोधलं जातं. दीज युनिट्स आर, नाव यू नो दॅट. फर्स्ट, दॅट इज प्रमोटर. सेकंड, the structural gene, and third, a terminator. आता हे जे 3 ट्रान्स्क्रिप्शन युनिट आहेत ते बघणार आहे आपण पुढं. काय होतं सुरुवातीला, 2 strands of DNA in the structural gene shows following features. स्ट्रक्चरल जीनची जे DNAची मूळची जी 2 स्ट्रँड आहेत त्यांच्यामध्ये पुढील वैशिष्ट्ये दिसून येतात. पहिलं बघा वैशिष्ट्य, द प्रमोटर इज लोकेटेड टुवर्ड 5' एंड. प्रमोटर हा नेहमीच 5' एंडकडे असतो. 5' म्हणजे काय आहे, 5वा कार्बन आहे हायड्रॉक्सिलचा ऑफ द DNA दॅट इज इन ए अपस्ट्रीम मॅनर. आता हे वरच्या दिशेनं असतं ते प्रमोटर साईड. इट इज DNA सिक्वेन्स विच प्रोव्हाइड बाइंडिंग साईड फॉर एन्झाईम RNA पॉलिमरेज. ह्या प्रमोटर साईडला DNAचा सिक्वेन्स असतो की ज्यामुळं एन्झाईम RNA पॉलिमरेजला त्या ठिकाणी बाइंड व्हायला असतो. विच बाइंड टू द स्पेसिफिक प्रमोटर. आता हे जे एन्झाईम आहे RNA पॉलिमरेज हे एन्झाईम
स्पेसिफिक प्रमोटरला बाइंड होतं. इन प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम लाईक बॅक्टेरिया द एन्झाईम रिकॉग्नाइज द प्रमोटर बाय इट्स सिग्मा फॅक्टर सब युनिट. MCQ. सिग्मा फॅक्टरनं ते एन्झाईम प्रमोटरला शोधतं किंवा ओळखतं. सेकंड पॉईंट, स्ट्रक्चरल जीन. 2 strands ऑफ DNA हॅव अपोजिट पोलॅरिटी. तर स्ट्रक्चरल जीन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून DNAचे स्ट्रँड्सच आहेत की जे 2 स्ट्रँड आहेत की ज्याला एका बाजूला 5' अशा दिशेने एक स्ट्रँड जातं, तर दुसरं स्ट्रँड ही 3' 5' म्हणजे 5' हायड्रॉक्सिल 3' पेंटोज अँड 3' हायड्रॉक्सिल टू 5' पेंटोज अशा रीतीनं ते अँटी पॅरलल असतात, म्हणून त्यांना अपोजिट पोलॅरिटी म्हणतात. इन दिस एन्झाईम RNA पॉलिमरेज कॅटालाइज पॉलिमरायझेशन. ह्या स्टँडमध्ये RNA पॉलिमरेज एन्झाईम तुम्हाला माहीत आहे महत्त्वाचं आहे. ते काय करतं, पॉलिमरायझेशन प्रक्रिया घडवून आणतं. ती कुठल्या दिशेनं करतं, इन ए 5' to 3' डायरेक्शन. सो द DNA स्ट्रँड हॅविंग 3' to 5' polarity act as a template strand as seen. जे पहिलं स्टँड जे एन्झाईम पॉलिमरायझेशन करतं ते 5' to 3' डायरेक्शनमध्ये करतं, त्यामुळं दुसरं जे स्ट्रँड आहे 3' to 5' ते टेम्पलेट स्टँड म्हणून उपयोगाला येतं. टेम्पलेट म्हणजे साचा, त्याच्यावर फेसेस नायट्रोजन बेसिस जे आहेत ते तुम्हाला दुसऱ्या स्टँडच्या कॉम्प्लिमेंटरी असतात. आता खाली डायग्रॅममध्ये दाखवलेलं आहे ट्रान्स्क्रिप्शन युनिट. ती डायग्रॅम नीट बघा. टेम्पलेट स्टँड कुठून आहे बघा, 3' to 5' to 3' दिशेनं जे DNA जातं आहे ते टेम्पलेट स्टँड आहे. खालचं जे स्टँड आहे ते 5' to 3' आहे, अँटी पॅरलल दाखवलेलं आहे, ते कोडिंग स्टँड म्हणायचं. आणि सुरुवातीला प्रमोटर आहे, पुढं टर्मिनेटर आहे. The other strand of DNA having 5' to 3' polarity is complementary to template strand in which the sequence of bases is same as in RNA. आता वर पाहिलं टेम्पलेट स्टँड. टेम्पलेट स्टँडला कॉम्प्लिमेंटरी स्टँड जे आहे त्याला कोडिंग स्टँड असं म्हणायचं. आणि त्याच्यावर जे बेसेस आहेत ते RNA सारखं असतात. म्हणजे काय फरक इथं असतो, या स्टँडवर थायमिनच्या ऐवजी युरॅसिल असतं. थायमिन ॲब्सेंट असतं RNAमध्ये, युरॅसिल असतं. सो दिस इज द ॲक्च्युअल कोडिंग स्टँड. आणि म्हणून याच्यामध्ये ॲक्च्युअल कोडिंग स्टँड असं म्हणायचं, कारण कोड लँग्वेजमध्ये इन्फॉर्मेशन ट्रान्स्क्राईब्ड झालेली आहे. द इन्फॉर्मेशन ऑन दिस स्टँड इज कॉपीड ऑन mRNA. सो दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज सेन्स स्ट्रँड. MCQ, सेन्स स्ट्रँड. तर ॲक्च्युअली कोडिंग स्टँड जे आहे त्याच्यावरील जी माहिती आहे म्हणजे ATC जी बेस पेअर म्हणतो, त्या बेस पेअरपैकी जी काही बेस पेअर आहेत प्रेझेंट त्यांचे कॉपीड होतं mRNAवर. फरक एवढाच असतो की थायमिनच्या ऐवजी युरॅसिल येते. पुढल्या डायग्रॅममध्ये तुम्ही बघा पेज नंबर 19वर आता डायग्रॅम दिलेली आहे. ती उभे DNAचे 2 स्टँड आहेत आणि mRNA स्टँड नवीन तयार झालेले आहे कॉम्प्लिमेंटरी टू टेम्पलेट, आणि त्याच्यावर युरॅसिल दाखवलेला आहे. ॲट 3' एंड ऑफ कोडिंग स्ट्रँड देअर इज अ टर्मिनेटर. आता तिसरा आणि शेवटचा पॉईंट यातला 3' एंड जे आहे त्या ठिकाणी टर्मिनेटर म्हणजे तिथं आता प्रक्रिया तुटते, थांबते. टर्मिनेशन म्हणजे स्टॉप होते. इट डिफाईन द एंड ऑफ द प्रोसेस ऑफ ट्रान्स्क्रिप्शन. स्टॉप होते म्हणूनच तिला काय म्हटलं, एंड ऑफ द प्रोसेस ऑफ ट्रान्स्क्रिप्शन असं याला म्हणतात. RNA पॉलिमरेज एन्झाईम bind to promoter and moves along the DNA and result into local binding of double strand of DNA into 2 chain. आता ही प्रक्रिया कशी होते ते थोडक्यात सांगितलं आहे. RNA पॉलिमरेज एन्झाईम प्रमोटरला बाइंड होतं, ते DNA बरोबर पुढं सरकतं आणि त्यामुळं 2 स्टँड सुटे होतात, डबल स्टँड. त्यानंतर ते कुठे सुटे होतात तर जीनच्या ठिकाणी सुटे होतात, ॲट द रिजन ऑफ जीन. नाऊ ॲडिनिन, थायमिन, सायटोसिन, ग्वायनिन बेसेस आर एक्सपोज्ड इनटू न्यूक्लियोप्लाझम. 2 स्ट्रँड सुट्टे झाल्यामुळं आता त्याच्यावरचे ATC जी बेसिस दिसू लागतात न्यूक्लियोप्लाझममध्ये. फ्रॉम दीज सेपरेटेड 2 स्ट्रँड ओनली 1 स्ट्रँड फंक्शन ॲज टेम्पलेट. आता हे जे 2 सुट्टे स्टँड झालेले आहेत त्यातलं एकच स्टँड टेम्पलेट म्हणून काम करतं. दिस इज नोन ॲज अँटीसेन्स स्ट्रँड. MCQ. जे
टेम्पलेट म्हणून काम करतं त्याच स्ट्रँडचं दुसरं नाव आहे अँटीसेन्स स्ट्रँड. while the other strand which is actually work as a coding strand is known as sense strand. दुसरं स्टँड जे असतं त्याला आपण कोडिंग स्टँड म्हणतो, कोडिंगचं काम करतं ते, त्याला सेन्स स्टँड असं सुद्धा म्हणतात. द रायबोन्यूक्लियोसाइड ट्रायफॉस्फेट जॉईन टू नायट्रोजन बेसेस ऑफ DNA टेम्पलेटचे. रायबोन्यूक्लियोसाइड ट्रायफॉस्फेट जे बेसेस कुणाला जॉईन होतात, नायट्रोजन बेसेसला टेम्पलेटच्या जॉईन होतात. As transcription process continues, the hybrid DNA RNA separate and make mRNA molecule free. आता खाली आकृतीमध्ये तुम्हाला दाखवलेच आहे. ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस जशी जशी पुढे सरकते तसं DNA RNA हायब्रिड जे तयार झालेलं असतं ते सुटं होतं आणि mRNA मोलिक्यूल तयार झालेला दिसतोय. बघा उजव्या बाजूला 5'-3' कोडिंग स्ट्रँड दाखवलेला आहे. त्याचं कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड जे आहे सुट्टं हे दोन्ही DNA स्टँड आहेत. आता दुसरं बघा 3'-5' मधली डायग्रॅम आहे बघा, ती कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड आहे. टेम्पलेट स्टँड म्हणायचं त्याला DNAचं, ह्याला अँटीसेन्स स्टँड म्हणायचं. आणि त्याच्यावरून म्हणजे टेम्पलेट स्टँडवरून लाल रंगाचं डाव्या बाजूची mRNA तयार झालेलं आहे. हे mRNA स्टँड हे बघा कोडिंग स्टँड आणि mRNA स्टँड जवळजवळ सारखं आहे. फरक एवढाच आहे की जिथं कोडिंग स्टँडमध्ये थायमिन आहे त्याच्या पेअरला इकडं mRNAवर युरॅसिल आलेला आहे, बाकी काही फरक नाही. आणि हे कॉम्प्लिमेंटरी टू टेम्पलेट स्टँड, टेम्पलेट स्टँडवरून mRNA तयार झालेला आहे हे लक्षात ठेवा, कारण इट इज ए कोड लँग्वेज. व्हॉट इज ATCG? ॲडिनिन, थायमिन, सायटोसिन, ग्वायनिन हे नायट्रोजन बेस पेअर आहेत आणि ही कोड लँग्वेजमध्ये असतात. ह्याच्यातील प्रत्येक 3 म्हणजे कोडॉन असतात. mRNAवरील प्रत्येक 3 बेस सिक्वेन्शियल बेसिस हे कोडॉन असतात. पुढं आपण बघणार आहोत ते, त्यावेळी तुमच्या लक्षात येईल. लक्ष द्या. वेन RNA पॉलिमरेज एन्झाईम रिचेस द टर्मिनेटर सिग्नल ऑन द DNA, इट सून लिव्ज DNA अँड फुल्ली फॉर्म्ड mRNA इज रिलीज्ड. जेव्हा RNA पॉलिमरेज एन्झाईम टर्मिनेटर सिग्नल जवळ पोहोचतं त्या ठिकाणी टर्मिनेटर सिग्नलच्या ठिकाणी लगेच ते काय करतं, DNA त्याला सोडतं आणि त्यामुळं फुल्ली तयार झालेला mRNA बाजूला होतो. ॲज mRNA ग्रोज द ट्रान्स्क्रिप्शन कंप्लिटेड रिजन ऑफ DNA बिकम स्पायरली कॉइल्ड टू बिकम डबल स्टँडर्ड DNA ॲज इट इज. जसं जसं mRNA ग्रो होतो वाढतो तसं तसं ट्रान्स्क्रिप्शन झालेल्या भागामधील DNA पुन्हा काय होतात, मूळच्या स्थितीत येतात. पुन्हा ते वाइंडिंग होतं, स्पायरली कॉइलिंग दाखवतं 2 स्टँडमध्ये वाइंडिंग, आणि ते मूळच्या स्थितीत येतात. इन बॅक्टेरिया mRNA डज नॉट रिक्वायर ॲन प्रोसेसिंग बिकॉज इट हॅज नो इंट्रॉन्स. आता बॅक्टेरियामध्ये ही प्रोसेस लागत नाही, म्हणजेच प्रोकॅरियोटिकमध्ये ही प्रोसेससाठी काय लागत नाही तर एन्झाईम लागत नाही, कारण देअर इज नो इंट्रॉन, त्या ठिकाणी इंट्रॉन नसतो. बॅक्टेरिया लाईक प्रोकॅरियोट्स पोजेसेस ओनली वन टाईप ऑफ RNA पॉलिमरेज. आणि म्हणूनच बॅक्टेरियासारख्या प्रोकॅरियोटिकमध्ये फक्त RNA पॉलिमरेज नावाचं एन्झाईमच आवश्यक आहे. बट इन यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम देर आर 3 टाईप्स ऑफ RNA पॉलिमरेज. पण यूकॅरियोटिक म्हणजे हायर प्लांट्स अँड ॲनिमल्समध्ये खास करून 3 प्रकारचे RNA पॉलिमरेजची गरज असते. RNA पॉलिमरेज फर्स्ट, RNA पॉलिमरेज सेकंड अँड RNA पॉलिमरेज थर्ड, हे तिन्ही एन्झाईम लागतात. आता 3 फंक्शन बघा. RNA पॉलिमरेज फर्स्ट काय करतं, rRNA तयार करतं. RNA पॉलिमरेज फर्स्ट फंक्शन फॉर ट्रान्स्क्रिप्शन ऑफ rRNA. RNA पॉलिमरेज सेकंड it is essential for transcribe mRNA and heterogeneous nuclear RNA, that is hnRNA. आणि तिसरा RNA polymerase third, it can transcribe tRNA and small nuclear RNA. म्हणजे पॉलिमरेज फर्स्ट rRNA साठी, पॉलिमरेज सेकंड mRNA साठी आणि पॉलिमरेज थर्ड tRNA साठी ट्रान्स्क्राईब करण्यासाठी यांची गरज असते. थँक्यू. गुड बाय. अभ्यास करा, नियमित व्हिडिओ पहा.